नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेले आहे। ते म्हणजे असं की हिंदी ट्रान्सलेटमधून आपण मराठी कसं शिकू शकतो किंवा सगळ्यात सोपी पद्धत कशी आहे मराठी बोलण्याची। मराठी बोलना सीखना है तो ज़रूर आज का मेरा ये वीडियो आप देखो। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला मराठी शिकायची असेल तर आपण हिंदीमधून एकदम सोप्या पद्धतीने हिंदीचे जे वर्ड आहेत ते एकदम सोप्या पद्धतीने आपण ट्रान्सलेट करून नवीन नवीन सेंटेन्सेस तयार करू शकतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही हिंदी शब्द सांगणार आहे आणि त्या हिंदीचेच ट्रान्सलेट करून मराठीमध्ये त्या शब्दाला काय म्हणायचं हे तुम्हाला मी येथे सांगणार आहे। तर पहिला शब्द आहे आपला हिंदीमधला आहे क्याला मराठीमध्ये म्हणतात काय। नेक्स्ट दुसरा आहे शब्द किधर म्हणजे कुठे, मराठीमध्ये म्हणायचं त्याला आपण कुठे। त्यानंतर आहे रुक मतलब थांब। त्यानंतर फोर्थ वन आहे आपलं भागो म्हणजे पळा। हिंदीमध्ये भागो याला मराठीत पळा असे म्हणतात। पेडला झाड असं म्हणतात। नाही असं म्हणतात। पिताजी को वडील, मराठी शब्द आहे पिताजींना वडील आणि इंग्लिशमध्ये फादर। ओके। त्यानंतर आहे माला मराठीमध्ये म्हणतात आई। बहन म्हणजे बहीण। भाई म्हणजे भाऊ। त्यानंतर आहे खाना म्हणजे जेवण। चुप बैठ मतलब शांत बस। त्यानंतर तुमको बोलते हैं तू। ओके, तुम या शब्दाला म्हणतात तू। त्यानंतर आहे प्यार म्हणजे प्रेम। त्यानंतर आहे धीरे म्हणजे हळू। चावल म्हणजे तांदूळ। आईना म्हणजे आरसा। नेक्स्ट वन आहे नाव हिंदीमध्ये म्हणतात नामाला हिंदीमध्ये म्हणतात नाव। त्यानंतर आहे तुम्हारा म्हणजे तुमचे। त्यानंतर आहे क्या मतलब काय। ओके, नामाला म्हणतात नाव, तुम्हाराला म्हणतात तुमचे, क्याला म्हणतात काय। त्यानंतर आहे दादाजींना मराठीमध्ये आजोबा असं म्हणतात। गिरना म्हणजेच पडणे। चाय, ये जो हिंदी शब्द है चाय उसे बोलते हैं मराठी में चहा। त्यानंतर आहे घडी म्हणजे घड्याळ आणि शेवट आहे आँख म्हणजे डोळे। ठीक आहे, तर आज हे आपण जे 25 शब्द बघितले आहे ते मी तुम्हाला हिंदी टू मराठी ट्रान्सलेट करून दाखवले आहे। यामुळे तुम्हाला मराठी बोलणे खूप सोपे जाईल। आज मी तुम्हाला नवीन पद्धतीने लँग्वेज कशी शिकायची, मराठी लँग्वेज कशी शिकायची आज हे मी तुम्हाला एक्सप्लेन केले आहे। यानंतर आपण पुढील भागामध्ये छोटे वाक्य घेऊन हिंदी वाक्य घेऊन मराठी त्याचं ट्रान्सलेट करून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मराठी ही लँग्वेज माझ्या या चॅनलद्वारे शिकता येणार आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।